नमस्कार, चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी बनवून दाखवते। तर चला तयारी करूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य कोणतं ते पाहूया। तर 1 वाटी मी बासमती तांदूळ घेतले, म्हणजे पाव किलो तांदूळ असेल। आता आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे। तर हे पाणी ओतून मी धुवून घेते, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये पाणी ओतून परत आपल्याला अर्धा तास भिजायला ठेवायचं। त्यात पाणी ओतते मी आणि अर्धा तास भिजायला ठेवते। तर असं दुसरी तयारी करूया। तर 3 कांदे घेतलेत मी। तर गॅस पेटवून त्यावर पॅन ठेवून त्यात तेल ओतले। आता आपण कांदे चिरून घेऊया। तर 3 कांदे मी चिरून घेतले, पातळ असे काप करून घ्यायचे। तर पातळ काप करून घेतले। तेल पण गरम झाले। आता मस्त असा कांदा कुरकुरीत असा तळून घ्यायचा। तर कांदा चांगला भाजत आलाय, पूर्ण चांगला कुरकुरीत होस्ताला तळून घ्यायचा आहे। तर मस्त असा कांदा भाजून झालाय। गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये सगळा कांदा काढून घेऊया। तर मस्त असा कुरकुरीत कांदा चांगला तळून घ्यायचा। तर प्लेटमध्ये काढून झालाय। आता लागणारं साहित्य बघूया। तर दही, भाजलेला कांदा, आलं लसूणची पेस्ट, दालचिनी, मिरे, लवंग, वेलदोडे, तमालपत्र, जिरे आणि चिकन मसाला। आता पाव किलो मी चिकन घेतले। आता आपण या पातेल्यामध्ये जे तळलेल्या कांद्याचं तेल उरलं होतं ते पातेल्या खाली लावून घ्यायचं। आता यामध्ये मी ज्यामध्ये आपल्याला बिर्याणी बनवायची त्याच पातेल्यात आपल्याला हे चिकन घालायचं सगळं। तर चिकन त्यात घातले मी पाव किलो। नंतर तळलेला अर्धा कांदा त्यात टाकायचा आणि अर्धा ठेवायचा। नंतर आपल्याला लागणार आहे। आता यामध्ये दही टाकायचं। तर 1 मोठा चमचा मी दही टाकले। चवीपुरतं लाल तिखट टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं, हळद टाकायची अर्धा चमचा, चिरलेली कोथिंबीर टाकायचं, आलं लसणाची पेस्ट, चिकन मसाला टाकायचा। तर सगळं खडा मसाला सगळा त्यात टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। पूर्ण मसाला चिकनला लागला पाहिजे, चांगलं मिक्स करून ठेवायचं। नंतर ह्यामध्ये तेल ओतायचं, जे आपण तळलेलं तेल होतं कांदा, ते तेल ह्यात ओतले मी मोठा चमचा। चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर ह्याला अर्धा तास असंच ठेवायचं मुरायला। आता आपण तिसरी तयारी करूया। आता गॅस पेटवून त्यावर मी पातेलं ठेवलं। आता ह्यामध्ये पाणी ओतूया। नंतर ह्यामध्ये आपल्याला सगळे ते मसाले टाकायचे, जिरे, वेलदोडे, तमालपत्र, मिरे, लवंग सगळं टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं, चिरलेली कोथिंबीर टाकायचं आणि पाण्याला उकळी आली की आपण जे भिजू घातलं होतं तांदूळ अर्धा तास ते त्यात टाकायचं। सगळं धुवून चांगलं पाणी निथळून मी तांदूळ त्यात टाकलं आहे। चांगले पाण्याला उकळी आली नंतर त्याला चांगलं शिजवून घ्यायचं। चांगलंही शिजला पाहिजे, पूर्ण तांदूळ असा तुटला पाहिजे। नंतर गॅस बंद करायचा आणि हे आपल्याला भात एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे। चांगले भाताला चांगला असा तुटला पाहिजे पण आपल्याला शिजवायचं आहे। तर चांगले काढून घेतले मी चाळणीमध्ये। तर नितळायला ठेवायचं। आता आपण तयारी करूया। आता आपण प्लेट काढूया। अर्धा तास झाला आहे। आता चांगले हलवून घेऊया चिकन। नंतर त्यात चिरलेली कोथिंबीर टाकूया, परत चांगले हलवून घेऊया। ते सगळं असे पसरून ठेवायचं। चांगलं पसरल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये जे आपण वापरलेला तांदूळ होता त्यात सगळा घालायचा आहे। सगळं घातल्यानंतर सगळीकडनं असं पसरून ठेवायचं आहे। तुम्ही बासमतीऐवजी दुसरा पण तांदूळ वापरला तरी पण चालते, पण बासमती तांदळाची बिर्याणी खायला मस्त लागते। हे चांगले पसरून ठेवायचं। नंतर ह्यामध्ये आपल्याला कलर टाकायचा आहे थोडासा, सगळीकडे पसरून। नाही टाकलं तरी पण चालते, टाकल्यामुळं छान दिसते। नंतर चिरलेली बारीक कोथिंबीर घालायची। नंतर तळलेला कांदा सगळीकडे पसरून असा टाकायचा आहे। मस्त असं दिसायला लागलं आहे। आता ह्यावर आपल्याला जसं पाणी शिंपडायचं, तरी भात शिजवलेलं जे पाणी होतं त्याचं चांगलं थोडंसं टाकायचं, त्यामुळे भाताला ओलसरपणा येते। आता गॅस पेटवून त्यावर पातेलं ठेवूया। तर मोठा गॅस करायचा थोडा वेळ। नंतर 2 चमचे तूप पसरून टाकूया। पातेल्यावर ताट झाकूया आणि गॅस बारीक करूया, मिडियम गॅस करायचा। अर्धा तास असंच ठेवायचं झाकून शिजायला। त्याच्यावरती जाड असं काहीतरी ठेवायचं, त्याच्यामुळे छान
बिर्याणी शिजली जाते. अर्धा तासाने गॅस बंद केला आहे मी. थोड्या वेळानं आपण हे झाकण काढूया. आता पातेले मी खाली उतरून घेते. आता ताट काढूया. तर मस्त अशी चिकन बिर्याणी तयार झाली. आता आपण बघूया शिजले का चिकन. तर बघते मी. तर मस्त असा कलर पण आला आहे. आता चिकन आपण शिजले का बघूया. तर एक पीस मी शिजले का बघते. तर मस्त असं चिकन शिजले. तर मस्त असं आपलं झणझणीत टेस्टी चिकन बिर्याणी तयार झाली. आता ही चिकन बिर्याणी प्लेटमध्ये वाढूया खाण्यासाठी. तर एक वाटी म्हणजे पाव किलो तांदूळ आणि पाव किलो चिकन हे प्रमाण 2 माणसासाठी बास होते. तर पोट भरून 2 माणसं ही चिकन बिर्याणी खाऊ शकतात. तर तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करून पहा. करायला सोपी आणि खायला एकदम टेस्टी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.